morning guys, it's 7 AM and welcome to episode 2 of Kokan। देख ही सकते हैं आप, इतनी खूबसूरत सुबह का नज़ारा, बहुत शांति भरा माहौल है इधर, बहुत प्यारा नज़ारा देख सकते हैं आप। अभी हम चल रहे हैं गणपतिपुळे की तरफ। यहाँ से गणपतिपुळे है लगभग 50 किलोमीटर दूर, जिसको पहुँचने के लिए हमें लग सकते हैं 1 से 1.5 घंटा। तो आइए लेते हैं हमारे साथ सफ़र का मज़ा। सकाळी सर्व लोक आंघोळ करून आम्ही एकदम फ्रेश मनाने, ड्रायव्हर भाऊ पण सकाळी लवकर आले, त्यांचा पण खूप आभार। आणि एकदम बाहेर सुंदर असा नजारा आहे रत्नागिरीचा आणि कोकणातला, त्याच्याने आपण जात आहोत आता गणपतिपुळेच्या या समुद्र किनाऱ्यावर आणि मंदिरात। सगळे आमचे मित्र नवीन कपडे घालून एकदम कुर्ती घालून सजून रेडी आहेत। तर बघू, भेटूया आपण त्या ठिकाणी गणपतिपुळेला। बने रहिए गाइस, ब्लॉग में बने रहिए। गुड मॉर्निंग गाइस, आम्ही आता गणपतिपुळेला पोहोचलेला आहे। आमचा आता फक्त 50 मीटर लॅबमध्ये प्रवेशद्वार आहे, तर आम्ही जाऊ। आणि निगम, काय सांगा आतापर्यंत सफर कसा रस्ता तुमचा? तर गाईज, आम्ही या ठिकाणी फायनली पोहोचलेलो आहोत। खूप सुंदर अशी प्रकारे आम्ही सर्व लोकांनी ट्रॅव्हलरमध्ये मजा केलेत आणि खूप उत्सुकता होती मनामध्ये की आपण केव्हा या ठिकाणी पोहोचू गणपतिपुळेला। तर फायनली आम्ही आता या गणपतिपुळेला पोहोचलेलो आहोत। प्रवेशद्वार ठीक 50 मीटरवर आहे, तर आम्ही या ठिकाणी जातो। चलो, थँक्यू। तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता आपण इथे गणपतिपुळेच्या गेटजवळ आलेलो आहे। आता आम्ही लगेच मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे। माहीत नाही तिथे परमिशन आहे नाही आहे व्हिडिओ काढायला, बघू आपण। आणि तिथे बीच पण आहे, बीचवर पण पुन्हा जाऊ आपण। खूप सुंदर असा ॲम्बियन्स आहे इथे, बाहेर मस्त शॉप वगैरे आहेत। चला आपण सर्व सोबत जाऊया। हो चला। तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये आहोत। मूर्तीची आपण फोटो नाही काढलेली आहे इथे, काही रूल्स आणि रेग्युलेशन्समुळे। तर खूप सुंदर असं वातावरण आहे, पुरातन मंदिर तुमच्या आमच्या मागे उभं आहे। आम्ही सगळे लोक दिसत आहे इथे, सर्वांचं दर्शन झालं आहे, एकदम ब्लेस झाले सर्व लोक। आणि समोरच एकदम समुद्र आहे, खूप सुंदर तिकडे लोक आस्वाद घेत आहेत, सुंदर लाटा आहेत आणि मनाला मोहक असं वातावरण आहे। एकदम कौलारू घरांपासून बनलेला हा याचं सभामंडप आहे। मंदिरासमोर सुद्धा आता उद्या गणेश चतुर्थी आहे, इथे विनायक चतुर्थी आहे, त्याच्यामुळे इथे हवन वगैरे पूजा वगैरे चालू आहे। आणि उद्या खूप मोठ्या यात्रा टाईप भरणार आहे। आणि आम्ही आज सकाळी 8:30 वाजता पोहोचलो, त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त भीड मिळाली नाही, खूप सुंदर वातावरण मिळालं। सगळे मस्त लवकर करून लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी दर्शन मिळाले। आणि तसेच या ठिकाणचा जो वारसा आहे तो प्राचीन काळातल्या या ठिकाणी लाभलेला आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि इथली जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे, म्हणजे ती स्वतःहून तिथे आलेली आहे, असं कोणी आणून तिची स्थापना नाही केली आहे। तर ही मंदिराची खास आणि अष्टविनायकमधला एक हा विनायक आहे, हे एक वैशिष्ट्य आहे। आता आमचं दर्शन झालेलं आहे मंदिराचे। आता आपण बीचकडे वळणार आहे। सुंदर असं इथं समुद्राचा किनारा आहे। आमचं दर्शन एकदम छान झालं, सकाळी आरामात दर्शन केलं आहे आम्ही, मस्त फोटो वगैरे काढले। आता आम्ही बीचकडे जात आहे आणि बीचवर आता आम्ही मजा करणार आहे खूप मस्त। सो हमारे साथ जुड़े रहे। गाइस, फाइनली ड्रीम्स कम ट्रू, जो हमने सपना देखा था बीच पे आने का, वो फाइनली आज पूरा हुआ है। देख सकते हैं हम बीच पे है, स्पोर्ट्स एक्टिविटी है। गाइस, यहाँ पे काफ़ी सारे स्पोर्ट एक्टिविटीज़ है और काफ़ी ज़बरदस्त तरीके से यहाँ पर आप ये देख सकते हैं वेव्स आ रहे हैं। नज़ारा देखिए कितना बहुत एकदम मनमोहक। पायाच्या खालची जी वाळू आहे ती जमा होते आणि खूप सुंदर असा त्या समुद्राच्या लाटा तिकडून आता बघा, ही लाट येत आहे, आता ही वाळू घेऊन येते एका वेळेस आणि आपल्या पायावर मस्त मऊ कोमल स्पर्श देऊन जाते। आता बघा, ही आपण नेक्स्ट लाट येईल, त्याच्यानंतर ती वाळू घेऊन जाईल तुम्ही तुमच्या पायाखाली। आणि या ठिकाणी थोडासा खतरा आहे की थोडा दलदली भाग आहे, त्याच्या बघा पुन्हा पायाला लाट आली आहे, परत पायाला लाट आलेली आहे, कंटिन्यू लाटा येत आहे तिथे। आणि हे अनुभवायला खूप सुंदर वाटते आहे। हा मी कितीही जरी इथे व्हिडिओमध्ये बोलत असलो, पण इथे येऊन अनुभवण्यासारखी गोष्ट आहे ही। समुद्राच्या काठावरचा जो चालण्याचा या मऊगार ज्या वाळूमधून चालण्याचा जो अनुभव आहे तो फक्त इथेच अनुभवला जाऊ शकतो। याच्या व्यतिरिक्त आपण घरी बसून किंवा व्हिडिओतून सांगू शकत नाही, भारी वाटतं आहे इथे एकदम। आणि गाईज, इथं आमचे मेजर मिसिंग रशियन जितेंद्र मंधान, ते काही कारणामुळे आले नाही, पण काही नाही, आम्ही त्यांना व्हिडिओ पाठवू। पाठीमागे पाहू शकता खूप सुंदर असा तिथल्या पलीकडे जिथे आकाश जो आहे वेस्टर्न समुद्र अरबी महासागराला लागत आहे, त्या ठिकाणपासून
आज इथपर्यंत खूप मोठ्या मोठ्या लाटा समुद्र घेऊन येतो आहे आणि एक मस्त मला इथं पाहून असा मनात प्रसंग आठवतो की हा समुद्र आहे तो वेगवेगळ्या देशांना जोडत असतो आणि आज त्या समुद्राच्या किनाऱ्यावर आज आपण उभं आहोत. कुठेतरी एक खूप मोठा पावित्र्य वाटते आणि मस्त सुंदर इकडे सगळ्या आता नवीन नवीन गणपतीपुळेला ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत. हॉर्स राईड झाली, उंटावरची तुमची सफारी झाली आणि बाकी सगळ्या फॅमिलीज इथे एन्जॉय करत आहेत. खूप बढिया स्पॉट आहे फॅमिलीसाठी. प्रत्येकाने आपल्या आईवडिलाला घेऊन नेहमी कधीतरी एकदा इथे दर्शनाला यायला पाहिजे. याच्या मागे एकदम मगाशी पण आम्ही व्हिडिओ सांगितलं मागेच्याकडे मंदिर आहे. हा बघा खूप सुंदर मंदिर आहे. याच्यामध्ये आपला हजारो वर्षा पहिलेची जे गणेशजीची मूर्ती आहे आणि नवसाचा गणपती म्हणून पण ओळखला जातो आणि याच्या समोर अगदी आपला हा सुंदर असा गणपती पुढे हा सुंदर असा किनारा आपण पाहतोय आणि सगळे आमचे मित्र सवंगडी इथे मजा घेतात. गाईज तुम्ही मागच्या फर्स्ट एपिसोड बघितला असाल ना विदाउट मेकअप. आता अशी हिने मेकअप केलेले आहे आणि आमचे या बघा लाटांची आमच्या ब्लॉगचे कॅमेरामॅन रोहितजी कोटांगलेला हे खूप खूप थांबा ना यार, काढू दे यार फोटो. बनले रहा आमच्या ब्लॉगमध्ये, बने रहिए हमारे ब्लॉग में. देख ही सकते हैं आप, यहाँ पे मसाला डोसा 90 रुपये का है, मेंदू वड़ा 70 रुपये का है. अभी हम पानी से आ चुके हैं बीच से. अभी हमारा नेक्स्ट डेस्टिनेशन है आरे वारे बीच. उसके लिए हम आगे प्रस्थान करेंगे. तब तक लिए बने रहिए. हेलो गाइस, अभी हम जा रहे हैं आरे वारे बीच. मेरे साथ बनी है अनुषी सोनवानी. हेलो गाइस, तो आपको बताइए कैसा लगा अभी तक का सफ़र. अभी तक का सफ़र बहुत ही खास था. इतने सारे बीचेस देखने मिले हैं हमें और ये बहुत ही सुंदर बीच सामने देखने को मिल रहा है. आप भी देख सकते हो. ये देखिए दिल शेप के पत्ते हैं ये. हाँ, और यहाँ की रेत आय हाय हाय इतनी नरम, ऐसे मक्खन जैसी. बहुत ही सुंदर नज़ारा. देखो गाइस, नज़ारा देखो, नज़ारा. बने रहिए गाइस, हम आपको और नज़दीकी से दिखाएंगे. बने लाइक शेयर एंड सब्सक्राइब. लाइक शेयर एंड सब्सक्राइब गाइस. हे गाइस, तो अभी हम अपने ट्रिप के नेक्स्ट पार्ट में अभी हम गणपतीपुळे से आए हैं और आगे अभी हम यहाँ पे आरे वारे बीच में हैं. आप देख सकते हैं इस बीच की ब्यूटी. ब्यूटीफुल, बहुत ही सुंदर बीच है. मस्ट विजिट. और अभी हम यहाँ पे करते हैं कुछ इंजॉय, फोटोशूट वगैरह करते हैं और फिर नेक्स्ट डेस्टिनेशन जाएंगे. तो तब तक हमारे साथ जुड़े रहिए हमारे ट्रैवल वेरिएंट कंपनी के टिकट. ये है प्रतीक उइके. तो बोलिए प्रतीक, आपका कैसा है, मतलब आपको कैसा लग रहा है यहाँ? इसमें आगे जाके ट्रैवल मैन प्रोडक्शन को और आगे बढ़ाना है. गाइस बहुत मज़ा आया यहाँ पे. बीच में ऐसा लगता है हम रात भर दिन भर पूरा टाइम रह सकते हैं. और गायत्री तो पूरा इतनी देर बाद पानी देखने के बाद बहुत खुश हो गई. हम भी बहुत खुश हो गए. और ये देखिए हमारे पैरों की हालत बहुत ही ख़राब हो चुकी है. स्पेशली इसके बाद देख सकते हैं आप. अपन जाने वाले हैं भाते बीच करके है, बताए बीच भी बोलते हैं, भाते बीच. तो वहाँ पे सुंदर है, वहाँ पे जाएंगे. उसके बाद पावस मंदिर और उसके बाद अपने स्टे पे जाएंगे. तो तब तक के लिए बने रहे हैं. अभी तक का मज़ा एकदम एक्सपीरियंस बहुत ही बढ़िया था. बहुत ही मजा आया. मुझे बहुत नींद आ रही है, जो कि मुझे हर जगह हाँ, आती है. मेरे को भी नींद आ रही है. गाइस एक चीज मत भूलना, लाइक शेयर एंड सब्सक्राइब. मैं तो अभी भी इससे खेलनी जा रही. सुदुपार मित्रांनो, आम्ही आता परमस्वामी स्वरूप समाधी मंदिर स्वरूपानंद हा पावसला आहे आणि याची संपूर्ण जानकारी माझे मित्र संदीपजी कोटेकर देणार. तर या स्वामींची या ठिकाणी समाधी आहे आणि तिथे जेवणाचा भंडारा पण असते. खूप चांगला सेवा प्रकल्प या ठिकाणी चालतात. एकमेकांच्या यंत्रांचा आहे. आता आपण आतमध्ये जाऊ, तिथली बाकी माहिती आपण समोर देऊ व्हिडिओमध्ये. आणि याच्या अगोदर आपण आरे वारे बीच केला आणि आता बसने इथे आलो. खूप सुंदर वातावरण आहे. याचे रस्त्यावर आंघोळी काढले. जाऊ आता आपण, ठीक आहे. तर नमस्कार मंडळी, इथे खूप सुंदर अशी महाप्रसाद आहे. पावस मंदिराच्या आत आम्ही दर्शन घेतलं आहे. कडेला बघू शकता मंदिर आहे कडेला. आणि मी इकडे आलो खाली आणि आमच्या मागे खूप सुंदर असा मठसारखा आहे. त्याच्यामध्ये आम्ही जाऊन बघू. जर प्रदर्शनाचा व्हिडिओ पाहता आला तर काढता आला तर काढू, नक्की काढू. ते त्या स्वामींची त्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यांची कशी काय जीवनचरित्र होतं. आणि विठ्ठल रखुमाईचं सुंदर मंदिर आहे. खूपच सुंदर मेंटेनन्स आहे. तिथे जेवायला पण त्यांनी खुर्च्या लावल्या तुम्ही बघू शकता. आणि आमचे सगळे सवंगडी गाईज इधर देखो कॅमेरा में, सगळे सवंगडी जे आहे हे जेवण करतात. व्हिडिओ चालू आहे आणि जयेश भाऊ जेवण करतात.
असा सगळा विषय आहे. तुम्ही जेव्हा केव्हा नक्की आले पावस मंदिरामध्ये, जो विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि स्वामी परमहंस यांच्याद्वारे स्थापित आहे. खूप जुना मंदिर आहे आणि आम्ही आता पण त्याचा जो दैवत आहे तसं मेंटेन ठेवला आहे. तर इथे हे खिचडी आणि सोबत हा लोणचं असा पक्वान आहे आणि आम्ही सगळे इथे आस्वाद घेतो आहे आणि अनलिमिटेड मिळते इथे पोट भरेपर्यंत. तर आम्ही हाच खाऊन समोरचा प्रवास करणार आहोत. तोपर्यंत बने रहा. बने रहिए हमारे इस ब्लॉग में, बता देंगे आगे की कोकण की इन्फॉर्मेशन. गुड आफ्टरनून गाइस. अभी टाइम हो रहा है 2:30 बज रहे अभी और अभी हम निकल रहे हैं मालवन के लिए. और आज का भी रिकैप है ये बहुत सुपर बताएगी. जैसे कि आप जानते हैं आज हमारा दूसरा दिन था कोकण में. तो आज हमने गणपतिपुळे मंदिर और उसके बाद आरेवारे बीच किया है. अभी हम मालवन के लिए निकल चुके हैं. रत्नागिरी तक का हमारा सफ़र यही तक ऐसे ही था और बहुत 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 खास भी था हमारा सफ़र लोगों की प्रार्थना की वजह से. कल हमने जो प्रार्थना किए थे मंदिर में कनकादित्य मंदिर, इसमें हमारी प्रार्थना सफल हुई और हमारा सफ़र सुरक्षित रहा अभी तक का. आगे भी ऐसा उम्मीद रखते हैं कि हमारा आगे का सफ़र सुरक्षित रहे और हंसी मजाक वाला रहे. धन्यवाद. गुड इवनिंग गाइस. 3 घंटे के लंबे सफ़र के बाद फाइनली हम मालवन पहुंच चुके हैं और हम सब अभी जा रहे हैं अपने रिजॉर्ट. कुछ नहीं गाइस, मैं आपको एक प्रो टिप देना चाहूँगा कि अगर ये टूर पे अगर जाते हैं तो इस जैसे बड़े बड़े ट्रॉली बैग ना लाएं ताकि आपको तकलीफ़ कम हो. और अभी हम आगे आपको दिखाते हैं कि हमारा कैसा होटल कैसा है, हम आपको दिखाते हैं. तब तक के लिए बने रहिए. नमस्कार मित्रांनो, आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत वायरी, मालवण शहरातील वायरी या बीचवर आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर खूप सुंदर अशा प्रकारचं मनमोहक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि आत्ता जस्ट सनसेट या ठिकाणी मावळलेलं तुम्ही बघू शकता. आणि सुंदर या समुद्र लाटाचा आवाज मनामध्ये इतका उलटतो आहे आणि मनामध्ये इतका सुंदर असं वाटतो आहे. खरंच हे दृश्य, हे या ठिकाणी नारळाचे झाड आणि तुम्ही बघू शकता आपली मित्रमंडळी किती एन्जॉय करते या सुंदरच्या पाण्यामध्ये. सुंदर अशा प्रकारे या मनामध्ये निर्माण झालेलं वातावरण साक्षात आम्ही या ठिकाणी अनुभवतो आहोत. तर खरंच तुम्ही सुद्धा या ठिकाणी मालवण शहरातील वायरी या बीचवर येऊ शकता. आणि तदोतच मालवणमधील पुन्हा एक बीच आहे ते म्हणजे त्याचं आम्ही नाव तुम्हाला नंतर कळूयाच त्या ठिकाणी गेल्यानंतर. ते आता मी रिव्हील करणार नाही. तर तुम्ही जुळून राहा ते नाव जाणून घेण्याकरता. थँक्यू. गुड इवनिंग गाइस. इट्स डिनर टाइम. समीर. तर मित्रांनो, आज संध्याकाळी म्हणजे रात्रीचे 9:30 वाजले आहे आणि आम्ही इथे सगळे आमचे ग्रुपचे लोक सावली बीच रिसॉर्ट म्हणून आहे. एकदम बाजूलाच आमच्या इकडे बीच आहे, तिथे सनसेट वगैरे पाहायला मिळते सगळ्या गोष्टी. आणि इथे खूप सुंदर वातावरण आहे, निसर्ग आहे. सानिध्यामध्ये जेवण करता वेज थाळी आहे इथे 150 रुपयामध्ये त्याची प्राईस आहे. पंचपक्वान याच्यामध्ये जेवण आहे सर्व. तर आम्ही सध्या फिश थाळी नाही मागवली आज, ते फिश थाळी आम्ही उद्या ट्राय करणार आहोत. परत असं सर्व जेवण आहे आणि इथे आमच्या रूम्स आहेत. तुम्ही पण सुद्धा जेव्हा केव्हा नंतर नेक्स्ट टाईम आले तर तुम्ही इथे नक्की विजिट करू शकता. आमच्या मागेच ज्या आहेत त्या आमच्या सगळ्या रूम्स आहेत. ठीक आहे, तिथे आम्ही 17 लोक थांबत आहोत. आमचे 3 रूम बुक केलेले आहेत. ठीक आहे, असा सर्व विषय आहे. खूप चांगला जेवण आहे आतापर्यंत, चांगली वाटलं टेस्ट. आणि तुम्ही पण कधी आले तर इथे नक्की विजिट द्या. सावली बीच रिसॉर्ट म्हणून आहे आणि असं सुंदर वातावरण आहे. घरी होमस्टे आहे हा, जे खाली राहतात आणि वरती यांच्या रूम्स आहेत. नारळाचे झाडं आहेत, त्याच्या सानिध्यामध्ये सर्व काम चालते. आणि कडेलाच एकदम इथून वॉकिंग डिस्टन्सवर 50 मीटर अंतरावर आपला समुद्र किनारा आहे आणि खूप सुंदर आहे. आणि मग वरकाळाचा जो बीच आहे तो इथे बाजूलाच आहे आणि त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो आणि आनंद घेऊ शकतो. त्याचप्रमाणे हा आजच्या रात्रीच्या जेवण आहे. उद्याला आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आणि त्यामध्ये पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग आणि जेट्स आणि अशा अनेक प्रकारचे वॉटर ॲक्टिव्हिटीजसुद्धा करणार आहोत आम्ही. तर ते वॉटर ॲक्टिव्हिटीज कशा प्रकारे होणार आहेत त्याचा पार्ट आम्ही उद्या तुम्हाला सांगूया. तर धन्यवाद, थँक्यू. गुड नाइट गाइस. अभी कल जो एपिसोड आएगा एपिसोड नंबर 3 रहेगा कोकण का. और हमारी वीडियो को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें. जय हिंद. मालवणमध्ये